पुढची बातमी पाहूयात। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या घरी सुद्धा यंदा कोथळी येथील घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। सर्वांना सुख समृद्धी मिळावी यासाठी शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत या मागणीसाठी आता गणरायाकडे साकडं घातलंय। रक्षा खडसेंनी या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात। मागच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की 10% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे। आणि आपणही बघितलं असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा नोकरीच्या बाबतीत असतील मराठा समाजासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की आता परत त्याच गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की राज्य सरकारने आदरणीय देवेंद्रजी च्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न हाच झालेला आहे। आपले एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील उपमुख्यमंत्री, महायुतीचं सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे की सगळ्या समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकार काम सुद्धा करत आहे।